कलावंताला न्याय मिळाला पाहिजे, कलावंताला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, कलावंताला न्याय मिळाला पाहिजे। 5-5 वर्षापासून कलावंत यांच्या सांगितल्यात हीच त्यांच्या सगळ्याच्या वतीनं नम्र विनंती, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, कलावंताला न्याय मिळाला पाहिजे। रामशंकरराव घोडके, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान या संस्थेतून राज्य उपाध्यक्ष या नात्याने काम पाहतो। आमच्या मागण्या ह्याच की वृद्ध कलावंताच्या उपेक्षित मागण्यामुळे या जिल्ह्यात प्रत्येक वेळी मागच्या वेळेस 3 वर्षाचा कालावधी लोटला, त्यावर निकाल लागण्यात गेला। आत्ताही 3 वर्षात काल लोटतो, म्हणजे प्रत्येक वर्षाचा जो निष्ठांक आहे तो भरण्यात येत नाही, त्याला विलंब लावण्यात येतो। हा विलंब लावण्यात येऊ नये, हा प्रत्येक वर्षाला निकाल लावण्यात यावा। म्हणजे काही लोक प्रस्ताव दाखल करून मयत होतात, परंतु निकाल लागत नाही। त्याच्यामुळे त्याच्याबद्दलही आमची शासनाकडे मागणी आहे की प्रत्येक वर्षाला निकाल लावण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट, या योजना एवढी मोठी आता 5,000 रुपये मानधन झाल्यामुळं या योजनेमध्ये अनेक दलाल लोक आणि भ्रष्ट अधिकारी काम पाहत आहेत। तेव्हा आमचं असं म्हणणं आहे की शासनाने मूळ कागदपत्र तपासूनच अंतिम यादी करावी, कारण कित्येक बोगस कलावंत मूळ कागदपत्रावर पट्ट्या मारून त्याचे झेरॉक्स प्रती तयार करून ऑनलाईन करतात आणि त्याच्यावरच मंजुरी देण्यात येते। तशी देण्यात नाही येता त्यांचे मूळ कागदपत्र तपासूनच त्यांना अंतिम मंजुरी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे। त्यानंतर दिव्यांगाची आत ही जी 40 वर्षे ठेवण्यात आली, ती आमचं म्हणणं की दिव्यांगाची वयाची आत शिथिल करण्यात यावी, जेणेकरून अपंगाला त्याचा लाभ मिळेल। उपोषणाला बसलेले जे वृद्ध कलावंत आहे, या लोकांच्या 4-4, 5-5 वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित आहे। जर तुम्हाला बाकीच्या ज्या योजना आहेत वर्षाच्या वर्ष निकाली काढता तुम्ही, आणि या वृद्ध कलावंताच्या जे महाराष्ट्राची आपली कला संस्कृती ते जतन करतात, गावोगावी जाऊन यांचं लोकांचं मनोरंजन करतात, आपला वेळ देतात, आणि सर्व कुटुंब हे जे वयस्कर झालेले आहेत त्यांचे 5 वर्ष 6 वर्षे तुम्ही फक्त अर्ज ऑनलाईन करून घेता आणि 5-5, 6-6 वर्ष याचा निकाल लावत नाहीत। आणि त्यावेळेचं जे मानधन आहे 5-10 वर्षापूर्वीचं असेल की 5,000 रुपये, 10-10 वर्ष जर तुम्ही त्याचा निकाल लावत नसेल आणि त्याच मानधनावर तुम्ही जर पुन्हा फॉर्म भरून घेत असाल तर या कलावंताची अशी मागणी आजच्या महागाईनुसार याचे 5,000वरून 11,000 हे मानधन झालं पाहिजे आणि प्रत्येक वर्षी याचा निकाल लागला पाहिजे। फक्त तुम्ही फॉर्म भरून घेता, ऑनलाईन लोक सर्व वयस्कर आहेत यांना फॉर्म भरायला लावतात, पैसे लागतात ते सर्व तयारी करायला,
आणि तुम्ही 5-5, 10-10 वर्ष जर यांचा निकाल लागत नाही, बरेच कलावंत याच्यात मयत झालेले आहेत, त्यांनासुद्धा आज तुम्ही सरकार न्याय देत नाही. तर त्या कलावंतांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी सर्व कलावंत या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहे. तर माझे पालकमंत्री असेल, आमदार असतील, या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी, या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी या वयस्कर लोकांची हे वृंद कलावंताची या ठिकाणी दखल घेऊन तात्काळ या सर्व लोकांनी भेट घेऊन यांचं तात्काळ हे ज्या मागण्या आहेत त्याचा विषय तो निकाली काढला पाहिजे, असे त्यासाठी सर्व ही लोक या ठिकाणी बसलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्याला भेटले का तुम्ही? संबंधित अधिकाऱ्याचे बऱ्याच वेळेस भेटी झालेल्या आहेत. हे सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत, तिथं समाज कल्याण अधिकारी आहेत, ते म्हणतात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची परवानगी लागते, या जिल्हा परिषदकडून जिल्हा अधिकाऱ्याची परवानगी लागते. तसंच हे सर्व कलावंताला मानधन ज्यावेळेस फायनल करायच्या टायमाला हे जे कलावंत आहेत यांचीसुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे आणि यांच्या वतीनं ते सगळं सिलेक्शन झालं पाहिजे. किती वर्षापासून मानधन सुरू आहे तुम्हाला कलावंतांना? कलावंताचं मानधन हे बरेच दिवसापासून आहे ना, 10-20 वर्षापासून 10-20 वर्षापासून आहे. पण हे नवीन जे कलावंत असतात जे फॉर्म भरतात त्यांचे 5-5, 6-6 वर्ष निकालच लागत नाही. सध्या मानधनाचा अमाऊंट काय? सध्या 5,000. तुमची अपेक्षा काय? अपेक्षा सध्या 11,000. 11,000 झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे.